म्हातारपण हे आयावरती म्हातारपण हे आयावरती अशी ही किमया झाली पंख फुटल्यावर सारी पाकर भुरकन उडून गेली कशी आज पोर आई बापाला विचारले हल्लीची पोर आई बापाला विचारले कशी आज पोर आई बापाला विचारले कशी आज पोर आई बापाला विचारली कशी आज पोर आई बापाला विचारली कशी आज पोर आई बापाला विचारली तुम्ही चालवल्या मुलाचं काही रात्र दिवस करतो की रात्र दिवस करतो पायाला पायता घेत काय दूध उपास काढा मुलाचं काय खूपच काढलं पोटाला चिमट्यावरून लहानाचा मोठा केला म्हातारपणची काठी म्हणून आधार म्हणून पाहिजे काही केलंय आम्ही पाप झालं पोरांचे माय बाप काही केलंय आम्ही पाप झालं पोरांचे माय बाप अमुताच करायचा हे तू आम्हाला संताप अमुताच करायचा हे तू आम्हाला संताप चंदना परी काया घेतवली चंदना परी काया घेतवली कसे यावती झाली पंख फुटल्यावर सारी पाकर भरकन उडून गेली कशी आज पोर आई बापाला विचारले कशी आज पोर आई बापाला विचारले हल्लीची पोर आई बापाला विचारले कशी आज पोर आई बापाला विचारली पायाची चप्पल फाटली सुट्टी भरा लग्न झालं आज साहेब झालाय मोठाय करू तो हा भलत्याच मोठाय आज साहेब झालाय मोठाय करू तो हा भलत्याच मोठाय वेळेवर आई बापाच्या पोटात भीक मागया आई बापाने भीक मागया आई बापाने थोडी पसरली पंख फुटल्यावर सारी पाखर भरकन उडून गेली कशी आज पोर आई बापाला विचारली हल्लीची पोर आई बापाला विचारली कशी आज पोर आई बापाला विसरली हल्लीची पोर आई बापाला विसरली लक्ष्मी तूच म्हटली होती ना मला वंशाचा दिवा पाहिजे का वंशाचा दिवा पाहिजे अगं तुला कशासाठी वंशाचा दिवा पाहिजे होता का कशासाठी वंशाचा दिवा पाहिजे होता मुली दोन असताना तुला मुलगा पाहिजे होता का हे दिवस पाहण्यासाठी तुला मुलगा पाहिजे होता अहो मुलगा म्हणलं की वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणलं की गर्भपात काय त्या मुलीमध्ये त्यांनी कधी पाठावं त्या मुली त्या मुली हुशार असतात तो मुलीसारखी माया पुरुषामध्ये नसते मुलीसारखी माया पुरुषामध्ये नसते काय करू असून दोन कन्या नांदाया गेल्या चिमण्या काय करू असून दोन कन्या नांदाया गेल्या चिमण्या जागेवरून उठवीना लेकीच्या गावा जाण्या जागेवरून उठवीना लेकीच्या गावा जाण्या जागेवरती मरून पडावे जागेवरती मरून पडावी कशी इच्छा उरली पंख फुटल्यावर सारी पाकर भरकन उडून गेली कशी आज पोर आई बापाला
पण हा मुलगा नातो संघ सुधारू खेळून देत आहे. पाहिला का माझा नातो किती गोडा गोमता देखणा नातो आहे माझा. इतकं देखणं पोरगा असताना सुधारू त्याचं काय खेळून देत आहे. काय म्हणते माहिती कधी मला म्हणते घोडागाडी खेळायची घोडागाडी जातात बस. मी खेळीन नातवा संग जीवनाला येईल रंग. मी खेळीन नातवा संग जीवनाला येईल रंग. काय सांगू मी तुम्हाला माझं स्वप्नच झालंय म्हातारपणी आल्यावरती त्यावर असेही किमया झाली. पंख फुटल्यावर सारी पाकर हुरकन उडून गेली. कशी आज पोर आई बापाला विचारले. कशी आज पोर आई बापाला विचारले. कशी आज पोर आई बापाला विचारले. कशी आज पोर आई बापाला. आई बाबा मी आलोय. आई तुला मी साडी आणली नवीन, बघ पैठणी आणली. बाबा मी तुम्हाला धोतर आणलंय, शर्ट आणलाय, नवीन खाऊ आणले, लाडू आणले. लवकर या बाहेर. कुठे गेली आई? अरे बाबा तुझ्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. आई आई काय केलं आई? मी तुझ्यासाठी लाडू आणले देवा, काय करू देवा? आई बाप जिवंत असतात नाही केलीच त्यांची सेवा. आई बाप जिवंत असतात नाही केलीच त्यांची सेवा. आई बाप मेल्यावरती का म्हणतस देवा देवा. आई बाप मेल्यावरती का म्हणतस देवा देवा. बुंदी लाडूचा पंक्ती बसवते. बुंदी लाडूचा पंक्ती बसवते नंतर तू देवाया. पंख फुटल्यावर सारी पाखर भुरकन उडून गेली. कशी आज पोर आई बापाला विचारले. आलती पोर आई बापाला विचारले. कशी आज पोर आई बापाला विचारले. काय केलं देवाने? तिनं मला जन्म दिला, आपल्या 9 महिने पोटात सांभाळलं. तिला मी नाता बुक्या मारल्या जेवायचं झालेलं. आई आई माझी मायेचा जागाला दिला तिने जीवनाचा. आई वडील माझे थोर आई सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी माईचा सागरा दिला तिने जीवनाकार. ओळखत्या करत त्या रानाचे राबलीच माझ्यासाठी दुर्ग कष्टाचा धमाका. कधी मिळेल मुठवर घालत, कधी घडे तुला उपवास. ओल्या भाजीतून करताना थोडं भिले काटाचे भात. आई माझी माईचा सागरा दिला तिने जीवनाकार. शीतल छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये पुन्हा आयुष्य जगेन. आई देवापाशी निघन, आई तुला सगळं मागेन. आई माझी माईचा सागर दिला तिने जीवनाकार. कुणाला म्हणू आई म्हणतात का स्वामी तिने जगात. आई विना बिकळी झालं. आई नाही बाबा नाही. काय पैशाला करूया, काय करू संपत्तीला तुम्हीच सांगा.
ज्यांचं नातू खेळायचं त्यांना बघायचं मांडीव घ्यायचं ते तर नाही काय करू देवा कुठे पाप फेडू देवा आई आई विना स्वामी तिने जगाचा आई विना काय ज्याही वडिलांनी आपल्याला तळात त्या घोडासारखं जपलं त्या वडिला नाच तरुणची पिढी कुठेतरी शहरामध्ये नोकरी करतात आणि वडिलांना कुठेतरी गोट्यामध्ये ठेवतात आणि उपवाशी मारत असतात उपवाशी मारत असतात. काही आईमध्ये वडिलांमध्ये कमी पाहिलं तू आमच्या आई वडिलांनी आपल्याला तळाताच्या घोडासारखं जपलं आईनं 9 महिन्यांनी 9 दिवस समुद्रामध्ये जगवलं काय त्याने तुमच्याकडून अपेक्षा केली होती आईनं काय तुमच्याकडून अपेक्षा केली अहो 1.25 रुपये जरी पगार असला 1.25 लाख जरी पगार असला तर त्यातलं 25,000 आईनं कधी तुम्हाला मागितलं नाही. निरपेक्षपणे सेवा करणं ती आई आणि वडील असतात मुलाचं भलं म्हणून समजत असतात आणि त्यात लग्न झालं की मुलं शहरामध्ये जातात दोघेच आरामात राहतात पण आईवडिलांना कुठेतरी घरामध्ये गोट्यामध्ये ठेवतात काय ते बापाचं काळीच असतं बाबा स्वाभिमानी बाळा त्याचा स्वाभिमानी बना त्याच्या लाजाळूची संवेदना लाजाळूची संवेदना त्याचं हृदय गुलाबी असतं बघ त्याची पहाडाची छाती त्याचं हृदय गुलाब त्याच्या घामाच्या धरीना सोन्या रुपयाचा रुबाब काय त्या कष्ट करत असतात त्याच्या अंगातून घामाच्या धारा चाललेल्या असतात परंतु कधीही त्या घामाचा ते विचार केला वाटतं की माझ्या अंगातून सोनं रूप कळतं इतका बाप त्या मुलासाठी कष्ट करत असतो बाप रडत असतो आईच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं पण बाप सुद्धा हा हृदय कठीण काळजाचा नसतो आयुष्याचा एकदाच बाप रडत असतो बापा साठवी तो आजू फक्त एका क्षणासाठी बापा साठवी तू आजू फक्त एका क्षणासाठी जन्मभरी बाप सुद्धा रडत असतो परंतु कधी ज्यावेळेस मुलगी मानवतेने विदा करत असतो त्यावेळेस बापाचं लक्ष कुठं असतं अहो काळजाचा तुकडा त्या मुलीला त्या घरामध्ये काही माहित नसतं तरी पण ती मुलगी त्या घरी जात असते केवळ बापाच्या सांगण्यावरून ते त्या ठिकाणी नांदत असते त्या घरातलं तिला काही माहित नसतं आणि अशा मुलीचा आपण गर्भपात करत असतो आमच्या या ठिकाणी जाणं संपर्क भरवण्याची विनंती आहे ज्यांचे आईवडील जिवंत असते त्यांनी तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही तो का म्हणे माये बापे अगदी देवाचे स्वरूपे देवाचं स्वरूप त्याचे आई वडील जिवंत आहे ते आपल्या घरामध्ये 2 दैवत जिवंत दैवत असतात त्यांची रोज सेवा करा त्यांना एक प्रदक्षिणावर दर्शन जरी प्रदक्षिणा केल्याचं सार्थक असतं हॅलो आई वडिलांना कधी कोणी विसरू नका हेच आम्हाला या ठिकाणी भारूड करण्याचा अर्थ आहे हे भारूड एक गाणं इतकं सुंदर असं गाणं आहे आई वडिलांवर प्रबोधन म्हणून परंतु कुणीही उठून जायचं नाही एक शेवटचा भारूड होणार आहे